त्याचं वर्गीकरण खूप साधं सोपं आहे. घरामध्ये 4 प्रकारचे कचरा होतात. एक कुक फूड, आपण शिजवलेलं अन्न जे वेस्टेज असेल ते कुक फूड. दुसरं अनकुक फूड, म्हणजे आपण शिजवण्यापूर्वी जे कटिंग केलेले व्हेजिटेबल असेल ते अनकुक फूड. तिसरं घरामधलं काचा, हे काहीतरी फुटलं का त्या काचा. चौथं घरामधला एखादा धातू, प्लास्टिक, कागद, या सगळ्या गोष्टीचं आपण वर्गीकरण केलं आणि ह्या न कुजणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ काच आहे, कागद आहे, प्लास्टिक आहे किंवा धातू आहे, हा आपण बांधून एका कोपऱ्यात ठेवला तर महिन्याला जास्तीत जास्त 5 लिटर किंवा 5 किलो ह्या वस्तू बनतात आणि घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन राहू शकतात. जर का 5 माणसाचं कुटुंब असेल तर जास्तीत जास्त 5 किलो हे जर ठेवलं तर ते आपल्याला विकत घेण्यासाठी माणसं येतील आपल्याकडे. मग राहिलं काय, तर कुक फूड आणि अनकुक फूड. त्यातलं कुक फूड जे आहे हे तुम्ही नीट जर व्यवस्थित बांधून ठेवलं आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला दिलं तर तो सहज घेऊन जाईल आणि त्याचं डिस्पोजल होईल. आणि अनकुक फूड जे आहे, व्हेजिटेबल वेस्ट वगैरे, ते बारीक घरामध्ये छोटंसं श्रेडिंग मशीन, जिकडे आता दाखवलं आहे तसं तुकडे करायचं मशीन आणलं आणि आपल्या घरामध्ये कुंड्या असतील किंवा आपल्या सोसायटीच्या आजूबाजूला जे काही वृक्ष आहेत, वृक्ष संपदा आहेत, त्याच्या बुडाला टाकलं तर त्याचं आपोआप माती म्हणून खत बनतो. त्याचा वास, स्मेल येत नाही. अनकुक फूडचा, कुक फूडचा स्मेल येतो. एवढं जर केलं तर सहज शक्य आहे. पण आपण करू का? आपण काय विचार करू, शेजाऱ्यांना करून दे नंतर आपण करूया, असं करूया नको. पहिला माझ्यापासून सुरुवात करूया. मी स्वतः करतो का नाही हे आपण बघूया आणि नंतरच या कचऱ्याचं आपोआपच विल्हेवाट लागेल, आपोआपच समस्या सुटेल, असं त्या देवबंदकरांनी मला सांगितलं. मी काही त्यांना सांगितलं गेलो नाही. दुसरं त्यांनी सांगितलं की जशी कचऱ्याची समस्या आहे, हो साहेब, आपलं SI डिपार्टमेंट कोणाकडे आहे? आरोग्य कोणाशी तरी बोलतोय, आरोग्याचं आरोग्य चांगलं आहे. काय नाव? मी काय बोलतो ऐकलं का? सावंत, ऐकलं काय बोललो मी? आपल्या भागामध्ये जसं कचऱ्याची समस्या आहे, नागरिक सोडवतील, तशी खूप मोठी समस्या आहे. ती म्हणजे डास, मच्छरची समस्या आहे की नाही? मग ती कोणी सोडवायला पाहिजे? डास, मच्छर हे काही कचऱ्यावर होत नाहीये, हे तुंबलेल्या पाण्यावर होतात. म्हणजे तुंबलेल्या पाण्यामध्ये आपल्या वरच्या टाक्या आहेत, पाण्याच्या पिण्याच्या टाक्या, त्याच्यामध्येही होतात. आपल्या सेफ्टी टँक त्याच्यामध्ये होतात, आजूबाजूला डबकं असेल त्याच्यामध्येही होतात, किंवा गटर आहे त्याच्यामध्येही होतात. तर हे सगळं तुंबलेलं पाणी आहे, हे प्रवाही करायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुमची गटर आहेत, गटरामध्ये खूप त्या वृक्षपर्णी आहेत, त्या स्वच्छ केल्या आणि जर प्रवाही केलं पाणी तर ते आपोआप डासाचा लार्वा जो आहे हा निघून जातो आपल्या नाळ्याद्वारे, खाडीद्वारे समुद्राला आणि त्याचा नाश पावतो. असं ते देवबंदकरांनी सांगितलं. देवबंदकर म्हणजे कोण माहिती आहे? डॉक्टर देवबंदकर खूप मोठी व्यक्ती होती. त्यांचं PhD केलेली होती या सब्जेक्टमध्ये त्यांनी. ते मी नगरपालिकेला नगराध्यक्ष असताना ते आलेले होते. म्हणजे ही गोष्ट आहे जवळजवळ 2000 सालची गोष्ट आहे. 2000 सालची म्हणजे आज 26-25 वर्ष झाले. तर तुम्ही हे जर प्रवाही पाणी केलं तरी खूप निघून जाऊ शकेल. आणि वरची पाण्याची टाकी जी आहे, या पाण्याच्या टाकीचा जो आउटलेट आहे, जो आपण ओव्हरफ्लोसाठी ठेवतो, त्याला जाळी लावायची, बारीक मच्छरची जाळी लावायची, म्हणजे आतमध्ये मच्छरचा लार्वा जाणार नाही. आणि वरची झाकण आहे ते फिट लावायला पाहिजे, जेणेकरून आतमध्ये लार्वा किंवा मच्छर जाणार नाही आणि तिकडे लार्वा तयार होणार नाही. पाण्याच्या टाक्यामध्ये पण मच्छर तयार होतं. एका कोपऱ्यामध्ये तुम्ही बघितलं जे पाणी हलत नाही, तिकडे मच्छर तयार होतं. आणि खास करून आता ज्या टाक्या आहेत, म्हणजे फायर ब्रिगेडसाठी ज्या पाण्याचा स्टॉक केलेल्या टाक्या आहेत, त्याच्यामध्ये मच्छरचं प्रमाण असतं. त्यामुळे हे जर तुम्ही लक्ष दिलं तर होईल. आणि दुसरं महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाचं, की मच्छरसाठी फवारणी करणारी जी औषधं आहेत हे सगळं आयवॉश आहे, त्यांनी मला सांगितलं. जेव्हा तुम्ही धूर मारता ना, लोकांच्या मनात समाधान देता. आणि जो धूर साठी जे केमिकल आहे